सो अर्चना धामोरे ह्या BPN आहे किंवा या फील्डमध्ये एकात्मिक बाल विकास योजना जळगाव येथे कार्यरत आहेत आणि 12 वर्षाचा अनुभव आहे. 2012ला त्यांनी इकडे जॉईन केलं होतं. सुरुवातीला त्या जामनेर इकडे कार्यरत होत्या आणि त्याच्यानंतर त्या जळगावमध्ये गेल्या काम करायसाठी. आणि त्याच्यानंतर 2000 BPNचं वर्कशॉप तुम्ही अटेंड केलं 2014 इयर्सला. आणि त्याच्यानंतर त्यांचा ज्या या विकासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो कम्प्लिटली चेंज झाला. त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा मी सुरुवातीला जॉईन केलं, कारण त्या टीचर बाय प्रोफेशन होत्या आणि त्या टीचिंग क्षेत्रामध्ये आधीपासूनच होत्या, आणि त्याच्यानंतर जेव्हा ICDS फील्ड जॉईन केलं आणि सुरुवातीला ते काम इतकं बोरिंग वाटत होतं त्यांना, आणि जेव्हा त्यांना कळलं की इकडे फील्ड व्हिजिट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि 2च वर्षामध्ये BPNI महाराष्ट्राचं प्रशिक्षण त्यांनी यशदाला अटेंड केलं होतं सरिता भागवत मॅडमच्या अंडर. आणि त्यामध्ये त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो या फील्डकडे, आणि तो पूर्ण चेंज झाला. आणि त्यांनी मग त्यांना ह्या कामासाठी वाहून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचा पुढाकार आहे. त्या आकार अभ्यासक्रम आरंभ व बालसंगोपनामध्ये राज्यस्तरीय प्रशिक्षक आहेत, कारण टीचिंग हा त्यांचाच पिंड आहे, त्याच्यामुळे त्याचं मध्ये आहे त्यांचं. तर त्याचबरोबर त्यांचा तरंग सुपोषित महाराष्ट्राचं या युनिसेफचा जो कार्यक्रम आहे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अंडर, हेल्पलाईनमध्ये त्या ऑडिओ हेल्पलाईनमध्ये त्या सक्रिय सहभाग आहे. आणि युनिसेफच्याच पोषण चॅम्पियन यांचा ऑडिओ चित्रफित आणि याच्यामध्ये त्या काम करतात. आणि त्या स्वतः आपण इकडे जेव्हा पियर काउन्सिलिंग म्हणतो त्या स्वतः बालविवाहाच्या विक्टीम असं म्हणतात नाही, कारण त्या म्हणतात की आय वॉज प्रिव्हिलेज, की मला ह्या सगळ्याचा त्रास नाही झाला. 17व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि जे त्यांना करायला लागलं तर ते इतर लोकांना नको व्हायला म्हणून त्यांनी बालविवाहाच्या विरुद्ध निर्मूलन चॅम्पियन म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली. त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप चांगलं काम केलं. रिलायन्स फाउंडेशनमध्ये ते पोषण वाटिका प्रशिक्षण म्हणून आहे. GPDP प्रशिक्षक आहेत. त्यांना बरेचसे अवॉर्ड्स पण आहेत. आदर्श पर्यवेक्षक तालुकास्तरीय लेवलला जामनेरकडून त्याला मिळालेला आहे, जिल्हास्तरीय लेवलला त्यांना जळगावमधून त्यांना मिळालेला आहे. सखी सन्मान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे लोकमतचा 2019ला. आणखीन बऱ्याच काही उपक्रम आहेत, पण त्यातला आणखीन एक चांगला महत्त्वाचा उपक्रम मला वाटला तो माणुसकीची भिंत नावाचा एक त्यांचा एक अभिनव उपक्रम आहे जो त्यांनी 2015ला जामनेरमध्ये सुरू केला. आणि त्याच्यामध्ये ज्या गरजू माता आणि बालक आहेत त्यांना निनावी दाम्पत्यांकडून त्यांना जे काही आवश्यक गरजाच्या वस्तू आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या घरी त्या स्वतः, त्यांचे पती आणि त्यांची 2 मुलं आहेत. जो मुलगा 23 वर्षाचा आहे आणि मुलगी 20 वर्षाची. मुलगी मोठी आहे 23 वर्षाची आणि मुलगा लहान आहे, कारण त्यांचा बालविवाह असल्यामुळे जरी त्या दिसत नसले तरी त्यांच्या मुलाचं वय 23, मुलीचं वय 23 आहे. सो मला हे त्यांना इंट्रोड्यूस करण्याचा खूप अभिमान आहे की असं एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं इंट्रोड्यूस करण्याचा मला मौका मिळाला. आणि अर्चना धामोरे मॅडम, तुमचं अत्यंत अभिनंदन की असे जे चांगले कामं आपण करत राहतो. जसं काल काही वेळेला आम्ही बोलत होतो ना, तेव्हा काही अशा काही गोष्टी आल्या की आपण काम करतो पण ह्याची दखल कोणी घेतली जात नाही. आणि तेव्हा एक सेंटेन्स होतं की आपण काम करत राहायचं, कधी ना कधी कुठे ना कुठे त्याची दखल घेतली जाते. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर पांडुरंग सुदामे सर, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे ह्या उक्तीचं जिथं जागतं उदाहरण आहे ते गेल्यानंतर त्यांना कधी मला वाटत नाही त्यांनी ते हयात असताना कधी अपेक्षा केली असतील की आपल्या नावाचं अवॉर्ड सुरू व्हावं. पण ग्रॅटिट्यूड म्हणून BPNI महाराष्ट्राने त्यांनी जे काही सपोर्ट BPNI महाराष्ट्राला त्यांना सेल्फलेसली केला विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, आणि त्याचं फळ त्यांना आज इथे मिळालेलं आहे. सो बऱ्याचदा आपण म्हणतो की आपण जसं बऱ्याचदा लोक म्हणतात ना आपण 2 वेळा जन्मतो ना, एकदा तो की जो आपण जन्म घेतला या पृथ्वी तलावर आलो, आणि दुसरा जन्म म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की आपण कशासाठी जन्म घेतला आहे, पर्पज ऑफ लिव्हिंग काय आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं मला मंगला मॅडमनी सांगितलं होतं की आपण 2दा मरतो. आपण हैदराबादला गेलो तेव्हा तुम्ही मला हे बोललं होतं की एक तर जे वेळेस आपण मरतो आणि जेव्हा चिता जाते, आणि दुसरं मरतो की ज्या वेळेस शेवटची व्यक्ती आपल्याबरोबर बोलायचं थांबते. म्हणजे जसं की आता बरेच लोक आहेत, आता आपले पूर्वज किंवा कोणी आहेत, आपण किती पिढ्या आपल्याला माहिती आहेत, पण जसं की शिवाजी महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, किंवा असे बरेचसे सेलिब्रिटीज ज्या कमी आहेत की जे आज पण
300, 400, 500, हजारो वर्ष जरी त्यांना जाऊन झाले आहेत, पण ते आजही जिवंत आहेत, त्यांच्या नावारूपाने जिवंत आहेत. तर आपण जो जन्म घेतलेला आहे, तर पर्पज ऑफ लाईफ जेव्हा आपल्याला कळतं की वाय वी हॅव टेकन बर्थ ऑन दिस लाईफ, कारण बरेच करोडो लोक आहेत आपल्या इंडियातच बघितलं तर प्रत्येक लोक जन्म घेतो आणि मृत्यू पावतो, पण जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान आपण काय काम करतोय, देवाने आपल्याला तो फुल चान्स दिलेला आहे काहीतरी करण्याचा, त्याचा उपयोग आपण कसा करतोय आणि त्याच्यामध्ये आपण काय नाव ठेवून जातोय, काय ठसा ठेवून जातोय, आपल्याला कोण फॉलो करतं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि असे व्यक्तिमत्व, आता ह्यांचं मला आणखीन एक कौतुकास्पद वाटतं की आज बऱ्याचदा आपल्याला जेव्हा अवॉर्ड मिळतं आपण घरातल्या लोकांना किंवा यांना सगळ्यांना घेऊन येतो, पण त्यांना शी वॉन्ट्स टू डुप्लिकेट इट. त्यांना आपलं केलं आहे त्याचं डुप्लिकेशन होणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत ज्या अंगणवाडी परिचारिका त्यांनी काम करतात, ते तुम्ही उभं राहाल प्लीज. ह्या 5 जणींना त्यांनी खास घेऊन आलेले आहेत की त्यांच्या कार्याचा गौरव कसा होता नसतो आणि त्यांनाही या कामाची प्रेरणा मिळावी. आणि आता इथून गेलं तर त्यांनी जे काम आहे त्यांचं दुप्पट, तिप्पट, 5 पट, 10 पट वेगाने तुमचं चालू राहील, यासाठी असं आज जणींना त्या सोबत घेऊन आलेलं आहे. सो अभिनंदन अर्चना दामोरे मॅडम आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही त्यांना सपोर्ट करायला ऑल द वे फ्रॉम जळगाव आलेले आहेत. सो थँक्यू सो मच. First, do the celebration.